ओके बघा एक्झाम्पल परत एकदा घेतो मी स्टार्टिंग पासून घेतो माझी मी पूर्ण सांगतो. तर मग असे दोन एक्झाम्पल आपण 2 वेळा चुकल्यामुळे थोडस मिस्टेक झाल्यामुळे कन्फ्युज झालेलं ते क्लिअर करूया आपण. 1 - 1 2 0 1 - 1 2 0 2 1 1 1 1 2 1 1 1 3 - 1 2 -1 3 - 1 2 -1 x3 x3 3 0 3 1 x4 is equal to 3 0 3 1 करेक्ट आहे. चेक 3 करेक्ट आहे. ओके टोटल नंबर ऑफ अननोन्स किती आहेत 4 आहेत. ओके आता आपण चेक करूया याच्यामध्ये डाटा मी काय करतो a by b कन्सिडर करतो. या कन्सिडर a by b डायरेक्टली. ओके नेक्स्ट वी हैव टू ट्रांसफर दिस रोज इन कॉलम्स 1 - 1 2 0 2 1 1 1 3 - 1 2 -1 3 0 3 1 ओके बरोबर आहे. मॅट्रिक्स फर्स्ट सॉल्व करूया आपण आता. 0 0 0 नाही घेतला. हो घ्यायचा. बरोबर आहे. तू घ्यायला पाहिजे. तू कसं घेतला R2 plus scanner R1 R2 plus R1 R3 minus 2 R1 equivalence 2 1 2 3 3 0 हे 0 ना हे 0 खाली ऑलरेडी 0 आहे. 1 plus 2 ते काय ते 3 minus 1 plus 3 काय ते 2 0 plus 3 3 हा 0 त्यानंतर 1 minus 4 minus 3 1 minus 4 ओके त्यानंतर minus 2 minus 6 minus 4 त्यानंतर 3 minus 6 म्हणजे minus 3 is equal to इकडे 0 त्यानंतर हे 1 minus 1 आणि हे 1 plus 0 त्यानंतर नेक्स्ट होत आपले हे 2 0 करायचे. कसं 0 करता येईल बघा. R3 plus R2 R3 plus R2 एक होईल आणि लास्ट पण करायचं आपल्याला R2 आणि R4 मध्ये ट्रान्सफर करायचं. हो ठीक आहे तसं करूया कारण असं जसं आपल्याला ट्रान्सफर करायला म्हणून जाय परत तर सिंपल जाईल. R2 आणि R4 इंटरचेंज करूया. ओके 1 2 3 3 0 त्यानंतर 0 1 minus 1 1 आणि हे 0 0 minus 3 minus 4 minus 3 0 next 0 3 2 3 0 तर 2 बरोबर आहे. नाही कुठलं घेतलं तर आपण सेकंड R2 minus 1 plus 3 corrected. ठीक है 3 ना मल्टीप्लाई करून सॉल्व करें.
R3 plus 3 R2 आणि R4 minus 3 R2 equivalence to 1 2 3 3 0. Next 0 1 minus 1 1 0. त्यानंतर 0 हे 0 होणार, हे 0 हे 0 येणार. ओके, आता -4 -3 -7 -3 plus 3 0 0. त्यानंतर नेक्स्ट 2 मायनस मायनस काय होईल +3, 2 + 3 काय येते 5. त्यानंतर 1 -3 काय येते 0 येते, काय असेल 0. नेक्स्ट आपल्याला काय करायचं, हे तर 0 होणारच नाही कारण यात काय प्रॉब्लेम नाही, हे आपल्याला ठेवायचं. फक्त आपल्याला 5 0 करायचंय. तर काय करा, -7 आणि 5 ला डिवाइड करा, म्हणजे एक स्टेप आपली वाढू द्या. -1/7 into R3, 1/5 into R4 equivalence to 1 2 3 3 0 0 1 -1 1 0. 4 एलिमेंट आहे तिथं 7 येते. इथं 7 येतं, 5 च्या जागेला. तेच की, हेच की 4 4 इथं म्हणताय इकडं 5 च्या जागेला. R2 4 2 आहे आणि इथं -+3. नाही सर 5 येते, 5 आले माझे. करेक्ट आहे, बरं ठीक आहे सर 5. चेक करा तुम्ही, चेक करा. 0 1 0 0. तर नेक्स्ट काय करूया, R4 minus R3 करूया. R4 minus R3 equivalence to 1 2 3 3 0 0 1 -1 1 0 0 0 1 0 0 0 0 0 0 0. Therefore आता इथेपर्यंत काय अडचण नाही. व्हॅल्यू जर वेगळे येत असेल तर थोडा वेळ वेट करा, लास्टला चेक करा आन्सर. लगेच काय बोलणं मध्ये आपण कंप्लीट करूया. रँक ऑफ A is equal to 3 is less than number of unknowns. unknowns ल्या ब्रॅकेट मध्ये किती 4 unknowns आहेत. ओके, कशावरून ठरवायचे किती आपण वेक्टर्स यूज केलेत, त्याच्यावरून ठरवायचे किती unknowns आहेत. ओके, therefore system is linearly dependent. Now we have to convert the given equations in the form of one vector. आपण एका वेक्टर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं, त्यासाठी काय करायचं, इक्वेशन नंबर याला 1 द्या. इक्वेशन 1 that implies k1 मल्टिप्लाय करा, k1 plus 2k2 plus 3k3 plus 3k4 is equal to 0. सॉरी, तो आपल्याला हे राहिलं ना लिहायचं. System has infinitely many solutions किंवा non-zero solutions. Infinitely many solutions. Therefore, given vectors are linearly dependent. त्यानंतर परत हे घ्या. सर ते K1 K2 K3 च्या व्हॅल्यू काढायच्या अगोदरच असं लिहायचं का ते? डायरेक्ट कारण तिथं आपल्या इथं नॉट इक्वल टू आलं ना, त्यामुळे इथं लिनियरली डिपेंडेंट असणार आहे. ऍटलीस्ट k इज नॉट इक्वल टू 1 0 येणारच आहे याच्यामध्ये, ऍटलीस्ट 1k. त्यानंतर नेक्स्ट किंवा के फाइंड केल्यानंतर म्हणलं तरी चालला, काय प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट इन्फिनिटली मेनी सोल्युशन्स मध्ये लिनियरली डिपेंडेंट असतं ना, त्यामुळे डायरेक्ट घेतलं तरी चालतंय. किंवा तुम्ही नंतर घेतलं के फाइंड करून घेतलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम येत नाही.
K3 is equal to 0. Therefore, put K4 is equal to T. K4 is equal to T. K3 0 है, K4 ची व्हॅल्यू T आहे. त्यावरून K2 काय आहे तेव्हा K2 minus 0 plus T is equal to 0. Therefore, K2 is equal to minus T. इथेपर्यंत झाले का? Yes, Yes, sir. sir. No, sir. झालं सर. ओके. सर्वांना झालं का बाकीच्यांचं पण? दोन मिनिट थांबा सर. ओके. नेक्स्ट K1 plus 2. K2 ची व्हॅल्यू किती आहे? minus T plus 3. K3 ची व्हॅल्यू काय? 0 आहे plus 3K4 3T equal to 0. Therefore, K1 minus 2T plus 3T म्हणजे काय ते? Plus T is equal to 0. Therefore, K1 is equal to minus T. Is equal to minus T. झाला इथपर्यंत? येस सर. नेक्स्ट लाईनला therefore आता काय करायचं आपल्याला फॅक्टर मध्ये कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं? गिवन x इज इक्वल टू इथे काय असणार? K1 K2 K3 आणि K4. एक मिनिट.
इक्वेशन काय करायचं वेक्टर फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं जातो इक्वेशन जे आपले व्हॅल्यू फाइंड केली ते काय करा वेक्टर फॉर्म मध्ये x इज इक्वल टू k1 k2 k3 इज इक्वल टू k1 ची व्हॅल्यू किती आली बघा -t k3 ची व्हॅल्यू k2 ची व्हॅल्यू काय आली -t k3 0 आणि k4 काय येतंय t आता काय करा बघा यानंतर therefore put k is equal to sorry put t is equal to 1 2 कोणती व्हॅल्यू पुट करा k is equal to तुम्ही कोणती other than 0 put t is equal to 1 तर तुम्हाला काय पुट करायचं k t is equal to 1 तुम्ही सांगतो पुढे नोट मध्ये t is equal to 1 therefore capital X is equal to -1 -1 0 आणि 1 आता चेक करा तुमच्या व्हॅल्यू जे तुमचे डिफरंट आलेत ना हे जे हा जो आहे मॅट्रिक्स हा मग दाखवतो तुम्हाला हा जो आहे ना डिटरमिनंट आपण सॉल्व्ह केलेला मॅट्रिक्स यांचे ह्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या व्हॅल्यू आल्या असतील पण तुम्ही लास्ट ना आन्सर ना हेच यायला पाहिजे बघा हे -1 -1 0 1 जेव्हा तुम्ही 1 पुट करताय त्यावेळेस किंवा 2 पुट करताय किंवा 3 पुट करताय कोणती व्हॅल्यू पुट करायचं काय या टाइपचे आन्सर आले पाहिजे आता 2 पुट केले की -2 -2 0 2 असे यायला पाहिजे बघ काय केलं मी जे आले k1 k2 k3 च्या व्हॅल्यूज इन टर्म्स ऑफ वेक्टर्स घेतल्या मी ते त्यानंतर नेक्स्ट t इज इक्वल टू कोणती एक व्हॅल्यू पुट करायची पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणती पुट करा अदर दॅन 0 0 नका पुट करू 0 इज नॉट अलाउड therefore we have convert one in terms of we have convert in one terms of x one terms of x therefore k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 plus k4 x4 is equal to 0 k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 plus k4 x4 is equal to 0 आलेल्या व्हॅल्यू k च्या पुट करायचं -1 1 0 इथे पुट कर जावा -x1 plus k2 ची व्हॅल्यू काय परत मायनस का पुट करायची मी सांगतो तुम्हाला -x1 -x2 plus 0 minus k4 ची व्हॅल्यू काय प्लस आहे प्लस x4 is equal to 0 therefore x4 is equal to x1 plus x2 क्वेश्चन मध्ये आहे दिलेलंच आहे चेक लिनियरली डिपेंडेंट और इंडिपेंडेंट एक्झामिन लिनियरली डिपेंडेंट और इंडिपेंडेंट एंड नेक्स्ट काय डेफिनेशन डिपेंडेंट ची डेफिनेशन काय if at least one k is not equal to 0 then given vectors are linearly dependent okay then we have to express in terms of one factor जे आलेले जे कॉम्बिनेशन आहे ते काय करायचं इन टर्म्स ऑफ वन वेक्टर आपल्याला काय करायचं दाखवायचं आपल्याला इन टर्म्स ऑफ वन वेक्टर मग आपण इथं वन वेक्टर मध्ये घेतलं x4 इज इक्वल काय केलं हे -6 आहे त्याला मी फक्त काय केलं प्लस के इकडे घेतली आणि x4 ठेवलं तुम्ही इथं -x1 ठेवू शकता इकडे व्हॅल्यू घेऊन जाऊ शकता इन टर्म्स ऑफ वन वेक्टर आपल्याला कन्वर्ट करायचं असतं लास्ट स्टेप इन टर्म्स ऑफ वेक्टर वन वेक्टर तर मी इथे x4 मध्ये घेतलंय तुम्हाला सपोज -x1 मध्ये घ्या वाटलं -x1 घ्या -x2 वाटलं -x2 घ्या त्यानंतर ते मायनस व्हॅल्यू काय करा हे करा पुढे शिफ्ट करा आलं लक्षात सर -x4 कसं काय आलं पुढे -x4 प्लस जाईल हो ते मायनस नाही होय देअरफॉर चं साइन मधलं द्यायचं प्लस x4 काय डाऊट आहेत का याच्यावरती नो सर नेक्स्ट एक्झाम्पल घ्या अजून एक्झाम्पल बघा या टाइप्स मध्ये तुम्हाला एक्झॅक्ट
ये लो। झालं. नेक्स्ट क्या, नोट म्हणून लिहून घ्या. नोट नोट म्हणून लिहून घ्या. इफ द गिवन फॅक्टर आर लिनियरली डिपेंडंट, if the given vectors are linearly dependent, then we can express one factor in terms of remaining factors. आता जे आपण घेतलं ना लास्टचा x4 is equal to x1 plus x2 असं घ्यायचं आपलं in terms of x1 plus x2 म्हणजे in terms of other vectors. And the second लिहून घ्या, if the given vectors are linearly independent, then we cannot express one vector in terms of remaining vectors because all k's are 0. all k 0 असल्यामुळे आपल्याला ते एक्सप्रेस करता येणार नाही. पण डिपेंडेंट मध्ये काय करता येतं, कारण ऍटलीस्ट वन के इज नॉट इक्वल टू 0 असतो ना. एकदा आपल्याला फ्लो दाखवला याच्यामध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते. मग काय करायचंय, फर्स्ट काय असणार आहे, तुम्ही उलट घ्यायच्या. ही पहिली स्टेप घ्या. लेट म्हणा k1 x1 plus k2 x2 plus and so on kn xn is equal to 0 देतो. एक मिनिट तुम्हाला, हे 3 आणि 4 मी सांगतो काय करायचं. नका लिहू, स्क्रीन शेअर केले ना, शेअर करून फर्स्ट काय असणार आहे, लेट k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 काय and so on काय असेल पुढे k पर x पास तर घ्या अजून. then we have to convert the given equation in terms of ax is equal to b. after that we have to consider a by b. after that we have to check rank of a is equal to number of unknowns. That implies solution or in solution are unique oblique 0. then castle all k's is equal to 0. that implies linearly given vectors linearly independent. given vectors are linearly independent.
सेकंड केस लिहूंगे, लेट k1 x1 plus k2 x2 plus k3 x3 is equal to 0. That implies a x is equal to b. म्हणजे या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, त्यानंतर काय करायचं, कन्सिडर a by b. काय करायचं, रँक सॉरी तर नाही, फाइंड रँक. And rank, that implies next class na rank of a is less than kind number of unknowns. Solution are infinitely many. Infinitely many. Then the gas at least one k is not equal to 0. Then gas not a given vector are linearly dependent. Therefore, त्यानंतर जो नेक्स्ट स्टेप काय असणार बाबा, k च्या व्हॅल्यू आपण फाइंड करतोय. ओके, इन टर्म्स ऑफ काय करायचं, x1 is equal to 1 upon k1 in bracket k2 x2 plus k3 x3 plus and so on minus a minus 1 upon k1 k2 x2 plus k3 x3 plus in terms of one vector. In terms of one factor. मग एवढी प्रोसिजर आपल्याला करायची टोटल. सर ते x1 is equal to -1 upon k1 काय आहे ते? माईक बंद आहे सर तुमचा. काय करायचं माहिती, आपण आता दाखवतो ना k4 चं दाखवलेलं बघा लास्ट एक्झाम्पल मध्ये, हे बघा इथं इन टर्म्स ऑफ वन वेक्टर आपल्याला दाखवायचं आहे. म्हणून मी ते x1 घेतलं. आपल्याला काय करायचं, परत इन टर्म्स ऑफ वन x1 घ्या किंवा x2 घ्या किंवा x3 घ्या किंवा x4 घ्या, कोणते घ्या, पण एका एक वेक्टरच्या काय करायचं, एका इन रिलेशन घेताना काय करायचं, इन टर्म्स ऑफ वन वेक्टर दाखवायचं जर लिनियरली डिपेंडंट असेल तर. अजून एक्झाम्पल घेतले तुम्हाला क्लिअर होईल थोडीशी. झाले.
नेक्स्ट घ्या. Examine for linear dependence and independence of vector. x1 sorry डायरेक्ट करू का सर? हा करा, काय अडचण नाही. तुम्हाला समजलं ना कन्सेप्ट? आता समजलं डायरेक्ट करा, नसेल तर घ्या एक 5 मिनिट्स घ्या एक्स्ट्रा, स्टेप बाय स्टेप सॉल्व. तर 0 0 नाही का घ्यायचं कॉलम मध्ये लास्ट? घ्या घ्या, राहिले का माझं घ्यायचं म्हणजे